नाशिक मधून समोर आलेलं हे प्रकरण केवळ भोंदूगिरीचं नाही, तर यामध्ये आहे लैंगिक शोषण, काळी जादू, नरबळीचा संशय आणि वन्यजीवांचा गैरवापर अशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। स्वतःला सिद्ध पुरुष म्हणणारा 67 वर्षाचा अशोक खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करत होता आणि आता सरकारी वकिलांनी न्यायालयात असा संशय व्यक्त केला आहे की या व्यक्तीने तब्बल 5 जणांचा नरबळी दिला असावा। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशोक खरात नेमका कोण आहे, तो महिलांना कशा पद्धतीने फसवत होता, नरबळीचा संशय नेमका कशावरून आणि या प्रकरणामागे अजून कोणते काळे रहस्य दडलेले आहेत। नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही बघत आहात व्हायरल मुद्दा। नाशिक मध्ये उघडकीस आलेलं अशोक खरातचं प्रकरण दिवसेंदिवस अधिकच भयानक होत चाललं आहे। सुरुवात झाली ती एका 30 वर्षाच्या महिलेच्या तक्रारीपासून। तिने आरोप केला की अशोक खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, पण तपास जसा जसा पुढे गेला तसे तसे एका मागून एक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले। अशोक खरात स्वतःला सिद्ध पुरुष म्हणून लोकांसमोर सादर करत होता। विशेषतः महिलांना तो वेगवेगळ्या गोष्टी सांगून आपल्या जाळ्यात ओढत होता। तो महिलांना खडे देत होता, पेढे खायला देत होता आणि सर्वात धक्कादायक म्हणजे पिण्याच्या पाण्यात गुंगी आणणारे पदार्थ मिसळत होता। जेव्हा महिलांना चक्कर यायची किंवा त्यांची शुद्ध हरवायची तेव्हा तो त्यांच्या असहाय्य अवस्थेचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करायचा। पोलिसांनी जेव्हा त्याच्या फार्म हाऊसवर छापा टाकला तेव्हा तिथून 6,53,000 रुपये रोख, एक लॅपटॉप आणि एक काळ्या रंगाचं रिव्हॉल्वर जप्त करण्यात आलं। या रिव्हॉल्वरवर चक्कर राजमुद्रा कोरलेली होती आणि त्यासोबत 31 जिवंत काडतुसे देखील सापडली। पण इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट समोर आला। या 31 काडतुसांपैकी 5 काडतुसे वापरलेली होती आणि याच गोष्टीवरून सरकारी वकिलांनी न्यायालयात असा संशय व्यक्त केला की अशोक खरातने 5 जणांचा नरबळी दिला असावा। या गोळ्या नेमक्या कुठं वापरल्या गेल्या, कोणावर झाडल्या गेल्या आणि त्यामागे नेमकं काय कारण होतं याचा तपास सध्या सुरू आहे। हे केवळ संशय असला तरी यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तपासादरम्यान पोलिसांना काही डायऱ्या आणि कागदपत्रे सापडली, त्यामुळे हे स्पष्ट झाले की हा फक्त लैंगिक शोषणाचा मामला नाही, तर यामागे फ्रॉड आणि प्रॉपर्टीचे व्यवहार देखील आहेत। म्हणजेच हा एक मोठा गुन्हेगारी रॅकेट असल्याची शक्यता नकारता येत नाही। अशोक खरात लोकांना घाबरवण्यासाठी जिवंत साप आणि वाघाचा वापर करत होता। हे प्राणी खरे होते की बनावट आणि तो त्यांना कुठून आणत होता याचा तपास आता वन विभाग करत आहे। त्याच्याकडे हरणाची दुर्मिळ कस्तुरी देखील सापडली आहे, त्यामुळे वन्यजीव शिकारीचा देखील संशय व्यक्त केला जात आहे। न्यायालयात हजर केल्यानंतर अशोक खरातने सर्व आरोप फेटाळले। त्याने सांगितलं की त्याला साप किंवा याबद्दल काही माहिती नाही आणि तो फक्त सणासुदीला मंदिरात जात होता। पण पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि पीडित महिलेची तक्रार यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत। न्यायालयाने या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हे प्रकरण केवळ एका व्यक्तीचं नाही, तर समाजासाठी एक मोठा इशारा आहे। अशा भोंदू लोकांपासून सावध राहणं, अंधश्रद्धेला बळी न पडणं आणि कोणत्याही संशयास्पद गोष्टीची तक्रार करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण कधी कधी सिद्ध पुरुषाच्या नावाखाली किती मोठे काळ सत्य दडलं असतं हे अशा घटनांमधून समोर येतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।